रत्नागिरी शहरातील भाटे पूल व मांडवी बीच ही प्रमुख ठिकाणं असून भाटे पुलावर दिवे नसल्याने अनेक अपघात होत असतात। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार या पुलावर घडू शकतो। मांडवी बीच इथे काही दिवे बंद आहेत। लवकरात लवकर भाटे पुलावर वीज दिवे बसवण्यात यावेत व मांडवी बीच येथील बंद वीज दिवे चालू करावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल असा इशारा नगरपालिकेला देण्यात आलाय। मनसे शहर संघटक अमोल श्रीनाथ आपल्या मनसे सैनिकांसह रत्नागिरी नगर परिषदेवर धडकले आणि आंदोलनाचा इशारा दिला। जर का तातडीने कार्यवाही करण्यात आली नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। नमस्कार, मी अमोल श्रीनाथ, मनसे शहर संघटक रत्नागिरी। आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत रत्नागिरी नगर परिषद येथे आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रत्नागिरी आणि भाटे याला जोडणारा जोडपूल। सांगायचं म्हणजे आज रत्नागिरीमध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी घडत आहेत। पर्यटनाच्या दृष्टीने देखील आज रत्नागिरीमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत। आज बरेच पुतळे उभे केलेले आहेत, परंतु आज रत्नागिरी आणि भाटेला जोडणारा जो जोडपूल आहे त्या जोडपुलावरती कोणाचंच लक्ष नाही आहे। कारण रात्री एकही लाईट त्या पुलावरती नाही आणि तो पूल बेवारीस पडल्यासारखा आज रात्री आपल्याला दिसून येतो। रात्री काळोखाचं साम्राज्य पसरलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात त्या ठिकाणी घडत आहेत आणि सरासरी चुकीचं आहे। बरीच वर्ष झाले त्या पुलावरती लाईट नाही। काही लोक सांगतात की दगड मारला की ते लाईट फोडतात, काही लोक येऊन लाईट फोडतात, त्यामुळे किती वेळा लाईट बसवणार। परंतु माझी एक प्रशासनाला विनंती आहे, मरीन ड्राईव्हला देखील लाईट आहेत, तिथे देखील बऱ्याच गोष्टी घडतात, परंतु कधीही तिकडचे लाईट बंद केले नव्हते, फोडलेले असले किंवा कुठून काही करताना दिसून येत नाही। त्या ठिकाणी प्रॉपर नियोजन पाहिजे। जसं रत्नागिरीमध्ये भाटे पुलावरती जर दोन्ही साईडला CCTV कॅमेरे लावले आणि पोलीस बांधवांना कटाक्ष नजर ठेवण्यास सांगितली आणि योग्य ती कारवाई करण्यास सांगितली तर आमच्या मते कोणीही लाईट फोडण्याचा सोडा विचार देखील करू शकत नाही। तर या पद्धतीने तिथं लाईट लागले पाहिजेत प्रथमदर्शनी। दुसरी गोष्ट अशी की आपला रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे। बरेच पर्यटक रत्नागिरीमध्ये येत असतात आणि जर आपल्याकडे त्या भाटे बीच पुलाच्या खाली नॅचरल स्रोत आहे पाण्याचा, तर त्या पाण्याचा वापर करून जर आपण फाउंटन तयार केले, लाईटिंगवाले कारंजे तयार केले, तर आज त्या पर्यटनाला किती चालना मिळेल मला सांगा। या प्रकारचे उपक्रम रत्नागिरीमध्ये राबवले गेले पाहिजे। नुसतं पुतळे उभे करून पर्यटन रत्नागिरीमध्ये येणार नाही। ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जिथं अपघात घडत आहेत त्या ठिकाणी लाईट आणणं पहिलं गरजेचं आहे, अशी आमची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, रत्नागिरीमध्ये मांडवी समुद्रकिनारा जिथे जवळजवळ रत्नागिरीतली बरीचशी जनता त्या ठिकाणी आनंद लुटावयास जाते, पर्यटनासाठी जाते, बाहेरचे देखील पर्यटन त्या ठिकाणी येतात, परंतु त्या ठिकाणी काही लाईट्स लागलेले आहेत आणि पुढच्या साईडला म्हणजे एकदम टोकाला लाईटच नाही आहेत, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येते। हे का, हे कशासाठी, हे कोणाच्या दबावाखाली नाही ना, हा आमचा प्रश्न आहे। आणि जर असेल तर त्यांनी प्रशासनाने योग्य वेळेत योग्य नजर टाकून या सगळ्या गोष्टी हटवाव्यात आणि जनतेसाठी तात्काळ सगळ्या लाईटी लावून द्याव्यात, अशी आमची मागणी आहे। आणि लवकरात लवकर या गोष्टी नाही झाल्या तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुकारेल। बोला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर म्हणून आम्ही रत्नागिरीकरांच्या कायम पाठीशी उभे राहू आणि जे असे महत्त्वाचे विषय आहेत त्यासाठी आम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन पाठपुरावा करू, असे आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।